चविष्ट आणि पौष्टिक कुळथाचं पिठलं नक्की बनवा. सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवत आहे कुळथाचं पिठलं. कुळथाचं पिठलं बनवण्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 2 चमचे कुळथाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी तिखट घातलेलं आहे, तिखट चटणी आहे, टोमॅटो आहे, कोथिंबीर आहे, 7-8 पाकळ्या लसूण आहे आणि अर्धा मोठा कांदा आहे. आता आपण बनवायला सुरुवात करूया. कुळथाच्या पिठामध्ये मी 1 कपभर पाणी घातलेलं आहे. आता घालूया हळद, मीठ घालते. इकडे गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आपण आता 1 चमचा तेल घालून घेऊया. आता घालूया मोहरी, नंतर जिरं घालूया, हिंग घालूया. आता फोडणी तयार झालेली आहे. आपण घालूया कांदा आणि ठेचलेला लसूण. आणि कांदा आणि लसूण आपण एकदम लाल तळून घेणार आहोत. हे पिठलं जे आहे ना, ज्या भागात म्हणजे कुळथाचं पिठलं याला कुळीतला फुलगाही बोललं जातं. तर सोलापूरमध्ये किंवा कोकणाकडे हे पिकवलं जातं हे धान्य. तर तिकडे तुम्हाला हमखास हा मेनू बघायला मिळेल कुळथाचं पिठलं. ह्याच्यापासून गोड खीरही बनवली जाते. ती एकदम सारक पौष्टिक असते. त्याला माडगं म्हटलं जातं. तर आमच्या इकडं तेही बनवलं जातं. त्याची ही रेसिपी मी बनवून टाकलेली आहे. तर आत्ता आज मी बनवत आहे कुळथाचं पिठलं. हे पिठलं कुळथाचं पिठलं आहे ना, कोकणामध्ये जास्त खाल्लं जातं. म्हणजे मी तिकडंच खाल्लेलं आहे आणि आमच्या इकडं मी उसळ खाल्लेली आहे. चवीला खूप छान लागतं. एकदा करून बघा. आता कांदा जळून झाला आहे. मी टोमॅटो घालते. टोमॅटो हे छान नरम करून घेऊया. आता आपण घालूया कुळथाची पिठी पातळ करून घेतलेली आहे. आपण आता पाणी घालून शिजवून घेऊया. पूर्वीच्या काळी लोकांना ताप किंवा सर्दी झाली ना, तर कुळथाच्या पिठामध्ये गूळ घालायचे आणि गूळ घालून त्याची पातळ खीर बनवली जायची. त्याला माडगं म्हणतात. तर ते प्यायचे. त्यामुळे सर्दी आणि ताप कमी व्हायचा आणि तोंडाला चवही यायची, असं माझी आजी नेहमी मला सांगायची. आता आपलं पिठलं तयार झालेलं आहे. सगळ्यात शेवटी घालूया आपण कोथिंबीर आणि छान असं मिक्स करून घेऊया. तयार झाले आपलं पौष्टिक कुळथाचं पिठलं.